नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक्सनेस मध्ये वेब टर्मिनल वरती तुम्ही कसं ट्रेड करू शकता। तर तुम्ही एक्सनेस मध्ये आपल्या अकाउंटला जाऊन पहिल्यांदा आपल्या लिंक वरती जाऊन अकाउंट ओपन करायचं आहे। अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही वेबला लॉग इन करू शकता, वेब वरून सुद्धा ट्रेडिंग करू शकता। तर तुम्ही एक्सनेसच्या वेबसाईटला जा, एक्सनेस लॉग इन, ठीक आहे। एक्सनेसच्या वेबसाईटला तुम्हाला इथं साइन इन करायचं आहे। तुम्ही पहिला अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे, ठीक आहे। अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे साइन इनला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो एंटर करा। ओके, तुमचं लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला रिअल अकाउंट ओपन करायचं असेल तर इथं ऑप्शन आहेत, माय अकाउंट्स, रिअल आणि डेमो किंवा आर्चिव्ड। रिअल अकाउंट ओपन करायचं आहे तर रिअलमध्ये जाऊन तुम्हाला इथं ओपन न्यू अकाउंट करा, तुमचं रिअल अकाउंट ओपन होईल। तुम्हाला डेमो अकाउंट ओपन करायचं असेल तर डेमोवरती जाऊन तुम्हाला ओपन न्यू अकाउंट क्लिक करा, तुम्हाला एक नवीन अकाउंट ओपन करून मिळेल, डेमो अकाउंट, ठीक आहे। इथं तुम्ही डिपॉझिट करू शकता, विड्रॉल करू शकता, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघू शकता, हे सर्व काही मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तर डेमो अकाउंट ओपन करण्यासाठी डेमोला क्लिक करा, रिअल करण्यासाठी रिअलला क्लिक करा। डेमो अकाउंटवर क्लिक करून तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करायचं आहे तर ओपन न्यू अकाउंटला क्लिक करा। तुम्हाला कोणता अकाउंट पाहिजे, स्टँडर्ड, प्रो, रॉ स्प्रेडला क्लिक करून तुम्हाला न्यू अकाउंटला क्रिएट करून घ्या। अकाउंट तुमचं डेमो आहे, डेमोला क्लिक करा। रिअल असेल रिअलला, तुम्हाला लिव्हरेज किती पाहिजे आहे, बॅलन्स कितीचा पाहिजे, म्हणजे मिनिमम तुम्हाला ट्रेड करण्यासाठी जो बॅलन्स येतो तो बॅलन्स सिलेक्ट करा। USDच करन्सी राहणार आहे, बाकीचं सर्व डिफॉल्ट येतं, ठीक आहे। तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे आहे तो पासवर्ड तुम्ही इथं क्रिएट करा, ठीक आहे। त्यानंतर क्रिएट अकाउंटला क्लिक करा, तुमचं अकाउंट एक क्रिएट झालेलं आहे, ठीक आहे। म्हणजे माझ्याकडे आता दोन डेमोचे अकाउंट्स क्रिएट आहेत, रिअलचे अकाउंट पण क्रिएट आहेत, तुम्ही क्रिएट करून घ्या। आता तुम्हाला रिअलवरती किंवा डेमोवरती ट्रेड करायचं असेल तर ट्रेडिंग टर्मिनल कसं ओपन करायचं, हे जे अकाउंट आहे तुमचं एक्सनेसचं पोर्टल आहे, पर्सनल अकाउंट, तुम्ही इथून डिपॉझिट, विड्रॉल करू शकता, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघू शकता, बाकी सर्व काही तुमचे सेटिंग, परफॉर्मन्स बघू शकता। तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर इथं जे डॉट्स दिलेले आहेत, मेनू बार दिलेला आहे, मेनूला क्लिक करा। इथून तुम्हाला एक्सनेस टर्मिनलला जायचं आहे, ओके, एक्सनेस टर्मिनलला। सो एक्सनेस टर्मिनलमध्ये तुम्हाला इथून तुम्ही ट्रेडिंगचं जे टर्मिनल आहे ते ट्रेडिंगचं टर्मिनल ओपन होईल, ठीक आहे। ट्रेडिंगचं टर्मिनल ओपन झाल्यानंतर हे बघा, असं जर क्लोज असेल तुम्हाला पहिल्यांदा इथं तुमची वॉचलिस्ट दिसेल, ठीक आहे। तुमची वॉचलिस्ट जी क्रिएट केलेलं आहे, गोल्ड आहे, बिटकॉइन आहे, US टेक आहे, US100 आहे, US30 आहे, US ऑईल हे दिसेल। तुम्हाला बाकीचे वॉचलिस्ट बघायचे असतील तर टॉप मूडमध्ये जे आहेत, मेटल्समध्ये काय काय आहे, इंडायसेसमध्ये काय आहे, ओके, ऑल सेक्टरमध्ये काय आहे, किंवा तुम्हाला पर्टिक्युलर एखादा स्टॉक सर्च करायचा आहे तर तुम्ही इथून सर्च पण करू शकता। पर्टिक्युलर एखादा तुम्हाला सर्च करायचा आहे, मला AUD USD सर्च करायचा आहे तर तुम्ही इथून सर्च पण करू शकता, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जाऊन, ठीक आहे। त्यानंतर इथे येतात ते बाय डिफॉल्ट तुम्हाला रिसेंट यूजमध्ये येतं, ठीक आहे। तर ट्रेडिंग कसं करायचं बाकी बघा, हे सर्व काही जे आहे ट्रेडिंग टर्मिनलमध्ये तुम्ही इथले सर्व जे ट्रेंडलाईन आहे ट्रेंडलाईन वापरू शकता, जे त्यांच्या टर्मिनलवरती दिलेलं आहे। जसं की आपण ट्रेडिंग व्ह्यूला यूज करतोय तसं सर्व टूल्स इथून तुम्ही यूज करू शकता। ड्रॉइंग करायचं आहे तुम्ही ड्रॉइंग करू शकता, त्यानंतर तुम्हाला फिबोनाची लावायची आहे, ह्या ग्राफवरती फिबोनाची वगैरे लावू शकता, ठीक आहे। रूलर आहेत, बाकी सगळे ऑप्शन तुम्ही इथं यूज करू शकता। तुम्ही ट्रेडिंगसुद्धा करू शकता, तुमचा जो फंड आहे तो फंड तुम्हाला इथं दिसेल, ठीक आहे। सो बिटकॉईनचं आज चालू आहे, सो बिटकॉईनमध्ये तुम्हाला मी ट्रेड करून दाखवते कसा करायचा। हे ग्राफचं ॲनालिसिस करू शकता, तिथून टाईम फ्रेम आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, इंडिकेटर्स लावू शकता, अंडू रिडू करू शकताय, शॉर्टकट्स घेऊ शकताय, ची प्राइस बघू शकता, ठीक आहे। आता इथं खाली तुम्हाला ओपन, पेंडिंग आणि क्लोज ऑर्डर दिसत आहेत। सो ओपन ऑर्डर कशी दिसणार आहे, बाईंग किंवा सेलिंग केलं तर तुम्हाला बाय डिफॉल्ट जर बाईंग आणि सेलिंग करायचं इथं बाय आणि सेलचा ऑप्शन दिलेला आहे। सो बाईंग करायचं किंवा सेलिंग करायचं असेल तर तुम्ही बायला क्लिक करा बाईंग करण्यासाठी, तो बाईंगला क्लिक केलं, ठीक आहे। तुम्हाला ऑर्डर किती लॉट साईजने घ्यायची आहे ती तर तुम्ही ऑर्डर टाका। तुम्हाला पेंडिंग ऑर्डर ठेवायची आहे, ओके। जर तुम्हाला पेंडिंग ऑर्डर ठेवायची असेल तर तुम्ही कितीला लावून ठेवणार आहे, लिमिट ऑर्डर लावावी लागेल। तुम्हाला प्रॉफिट सेट करायचा आहे, स्टॉप लॉस सेट करायचा आहे, इथं ऑनलाईन ऑन करून तुम्ही सेट करू शकता। हे सेट केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, कन्फर्म केली तरच तुमची ऑर्डर बाईंग किंवा सेलिंगची काय जी आहे ती बसणार आहेत, ओके। सो कन्फर्म केली, ऑर्डर ओपन झाली, बघा इथं दिसतं ओपन पोझिशन झालेली आहे। सो इथं तुम्हाला
ग्राफवरती सुद्धा तुमचा प्रॉफिट आणि लॉस इथं दिसू लागतो आहे. इथं चेक करा तुम्ही, प्रॉफिट लॉस तुमचा इथं चालू आहे. ठीक आहे, जो काय असेल तो. ठीक आहे, सो इथून तुमचा ट्रेड डिरेक्टली तुम्ही क्लोज पण करू शकता, क्लोज पोझिशन. जर तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे, जर तुम्हाला टार्गेट स्टॉप लॉस मॉडिफाय करायचा आहे तर इथं ओपन पोझिशन दिसती, त्या ओपन पोझिशनला जा. इथं तुम्हाला एडिटचा ऑप्शन आहे, त्या एडिटच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही टेक प्रॉफिट त्यानंतर स्टॉप लॉस घेऊ शकता. सपोज मला टेक प्रॉफिट लावायचा आहे 65,100 मला प्रॉफिट लावायचं आहे. त्याच्यानंतर मला सपोज स्टॉप लॉस लावायचा आहे 64,700चा. तर तुम्ही मॉडिफाय केला, तुम्हाला तिथं ऑर्डर मॉडिफाय करून मिळेल. ठीक आहे, परत तुम्हाला इथं डाऊनला परत तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे तर परत ओपनमध्ये जा, तर तुम्ही मॉडिफाय किती वेळाही करू शकता. तुम्हाला जो काही प्रॉफिट लॉस तुम्हाला क्लोज करायचा आहे तुम्ही इथून डिरेक्टली क्लोज करू शकताय. अदरवाईज तुम्हाला इथून ग्राफवरून पण त्यांनी क्लोज करायचा ऑप्शन दिलेला आहे. सपोज मला आता लॉस क्लोज करायचा किंवा प्रॉफिट आहे तो क्लोज करायचा आहे तर तुम्ही इथूनही क्लोज करू शकता. क्लोज पोझिशन तुमची पोझिशन क्लोज होईल. अदरवाईज तुमची इथून पण क्लोज करू शकता. तुमच्या क्लोजमध्ये तुमची क्लोज झालेली पोझिशन येईल की $7 मी आजचा लॉस हा क्लोज केलेला आहे. पेंडिंगमध्ये कुठलीही नाही आहे. जर तुम्ही पेंडिंग ऑर्डर लावला असाल इथून, तुम्ही सपोज मला घ्यायचा आहे 65,100ला, तर तुम्ही पेंडिंग ऑर्डर लावून ठेवू शकता, तर ती ऑर्डर तुमची पेंडिंगमध्ये येईल. ओके, सो पेंडिंगमधून पण तुम्ही मॉडिफाय करू शकता ऑर्डर, किंवा तुम्हाला डिलीट करायचे आहे डिलीट पण तुम्ही करू शकता. सो हे एकदम सोपं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ऑर्डर ओपन क्लोज करायचं आहे, कितीही मल्टिपल ऑर्डर तुम्ही बाईंग सेलिंग एकदम फास्ट विदिन अ सेकंड तुम्ही बाईंग आणि सेलिंग करू शकता. एकदम सोपी पद्धत दिलेलं आहे. आणि जे एक्सनेसचं ट्रेडिंग टर्मिनल आहे हे सगळ्यात बेस्ट टर्मिनल आहे, तिथून तुम्ही तुमच्या ऑर्डर्स विदिन अ सेकंड प्लेस करू शकता, विदिन अ सेकंड डिलीट करू शकता. फास्टमध्ये प्रॉफिट बुकिंग, लॉस बुकिंग जो आहे, तुमच्या एंट्री फास्ट वाढवणे, स्टॉप लॉस ट्रेल करणे, एकदम मॉडिफिकेशन करणे एकदम फास्ट आणि क्विक होऊन जातं वेब टर्मिनलला सुद्धा. आणि तुम्ही जर ह्यांचं ॲप्लिकेशन घेतलं तर ॲप्लिकेशनमध्ये पण सेमच प्रोसेस आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुमचं लॉग इन करा, तिथं पण सेम प्रोसेस आहेत. ओके, ठीक आहे. सो हे सर्व तुम्हाला कळालं नाही तर रिपीट एकदा व्हिडिओ परत बघा, त्यावर तुम्हाला कळून जाईल. बाकी सगळे ऑप्शन तुम्ही यूज करा, यूज केलेला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला ते कळत जाणार आहे की काय आहे, कसं यूज करायचं आहे, त्याशिवाय कळणार नाही आहे. सो लॉट साईज फक्त तुम्हाला जी पाहिजे आहे ती इथं सिलेक्ट करून तुम्ही ट्रेड प्लेस करायचे आहेत. बाकी सगळे हिस्ट्री तुम्हाला इथं दिसतील वेब टर्मिनलवरती. ओके, थँक्यू.